सध्या बस अपघाताच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे। महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण बस या दुरुस्तीसाठी आल्या असून त्यामुळे या एसटी बसांचा सध्या अपघात होताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या अशीच एक बातमी गुजरात राज्यातील सुरतहून समोर आली आहे। विदर्भातील मलकापूर इथं जात असलेली खासगी बस जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळ मंगळवारी सकाळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटली आणि त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सुरत येथून सोमवारी रात्री 9:30 वाजता एरंडोल मार्गे मलकापूर इथं जाण्यासाठी खासगी प्रवासी बस निघाली होती। बसच्या टपावर साड्यांचे मोठे गाठोडं ठेवलेलं होतं। मंगळवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास बस धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ आल्यानंतर टपावरील साड्यांचं गाठोडं एका बाजूला झालं। त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अनियंत्रित झालेली बस महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलीकडे जाऊन उलटली। या अपघातात कविता नरवाडे या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला। त्या पती सिद्धार्थ नरवाडे यांचा उपचारासाठी नांदुरा इथं भावाकडे 3 मुलाबरोबर घेऊन जात होत्या। याशिवाय बसमधील बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले। बस उलटल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। क्रेनच्या सहाय्याने उलटलेली बस सरळ करण्यात आली, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली।